काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जात आहेत. बोलणं कमी होणं, नात्यामध्ये बदल जाणवणं, काही लोक अचानक आयुष्यातून निघून जाणं, हे सगळं दुखावणारं असतं. पण कदाचित हे वाईट नसून तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. कधी कधी विश्व आपल्या आयुष्यातून अशा लोकांना दूर करतं जे आत्ता आपल्या प्रवासासाठी योग्य नसतात. आज आपण अशाच काही संकेताबद्दल बोलणार आहोत. संकेत 1, बोलण्यात पूर्वीसारखा आनंद राहत नाही. काही लोकांशी बोलताना आता मन लागत नाही. संवाद जबरदस्तीचा वाटतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर थकवा जाणवतो. कारण तुमची एनर्जी बदलत असते आणि प्रत्येक जण त्या बदलासोबत जुळून येत नाही. संकेत 2, एकटं राहणं आवडू लागतं. अचानक शांतता आवडू लागते. गर्दीपेक्षा स्वतःबरोबर वेळ घालवणं जास्त चांगलं वाटतं. हे लोनलीनेस नाही, हे स्वतःला समजून घेण्याचं एक फेस असू शकतं. संकेत 3, काही नाती अचानक संपतात. काही लोक अचानक दूर जातात. मैत्री कमी होते, मेसेज येणे बंद होते आणि आपण विचार करतो, हे माझ्यासोबतच का? प्रत्येक वेळी लोक दूर जाणं चुकीचं नसतं. कधी कधी ते आपल्या चांगल्यासाठी असतं. संकेत 4, जुनी ठिकाणं आणि सवयी आवडेनाशी होतात. ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्या आता मनाला पटत नाहीत. गॉसिप, नेगेटिव्हिटी, फेक लोक यांच्यापासून दूर राहावंसं वाटतं. हे तुमच्या आत होत असलेल्या बदलाचं चिन्ह असू शकतं. संकेत 5, वारंवार सायन्स दिसू लागतात. 111, 222, 444 असे नंबर्स दिसणं किंवा काही गोष्टी वारंवार घडणं, हे सायन्स असू शकतात की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडतायत. संकेत 6, भावना जास्त तीव्र होतात. अचानक रडू येणं, जुन्या गोष्टी आठवणं, इमोशनल वाटणं, हे हिलिंगचा भाग असू शकतो. मन जुन्या गोष्टी सोडत असतं. संकेत 7, काही लोक दूर गेल्यावर मन शांत होतं. सुरुवातीला त्रास होतो, पण हळूहळू मन हलकं वाटायला लागतं, शांतता जाणवते. कारण कधी कधी काही लोक दूर गेल्यावरच आपल्याला स्वतःची खरी पीस मिळते. प्रत्येक जण कायम आपल्या आयुष्यात राहण्यासाठी नसतो. कधी कधी विश्व काही लोकांना दूर करतं, जेणेकरून आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होईल. जर तुम्ही सध्या अशा बदलातून जात असाल तर घाबरू नका. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी सुंदर येण्याची तयारी सुरू आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा. मी युनिव्हर्सवर विश्वास ठेवते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.